हसला चिंटू हसला. चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा. आई बाबा त्याला लवकर उठवायचे. पण चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत शाळेला जायचा. विस्कटलेले केस, चिपटलेले डोळे पाहून मुले हसायची, त्याला चिडवायची. त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. तो दुःखी राहायचा. एक दिवस चिंटू एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजा ताई जवळ आली. चिंटूला म्हणाली, काय झाले रे चिंटू? चिंटू म्हणाला, बघ ना, माझ्याशी कोणी खेळत नाही, कोणी बोलत नाही. ऋतुजा म्हणाली, एवढेच ना रे, काय करायचे ते मी तुला सांगते. हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचाला जायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, अंघोळ करायची, कपडे नीट घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, अभ्यास रोज करायचा. दुसरा दिवस ऋतुजाने सांगितलेले चिंटूला पटले होते. चिंटूने ते सगळे केले. दुसऱ्या दिवशी चिंटू सकाळी लवकर उठला. चिंटू उठला. ऋतुजाने सांगितलेले सगळे केले. अभ्यासाला बसला. शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले. चिंटू सुंदर दिसत होता. शाळेत चिंटू गेला. चिंटू भोवती मुले गोळा झाली. शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले. चिंटू आनंदाने हसू लागला. झाली गोष्ट? हो. ठीक आहे, छान सांगितलंस.